श्रीहरिगुरुभ्यो नमः। ओम विज्ञानरोचिरपरिपूरिषान्तर्बाह्याण्डकोशं हरितोपलाभं तर्खाभयेत्तविदिशरभूर्वगीर्वाण विज्ञानदमानतस्मै रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायापतये नमः। ओम उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युर्नमाम्यहं। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। मनोजीवमार्ततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिवतां हृष्टम् आतात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि। ब्रह्मान्ताः गुरुः साक्षात् इष्टं दैवं श्रियपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। श्रीहरिगुरुभ्यो नमः। द्वयेन कबले धारयन्ती स्वलीलया हारनूपुरसयुक्तां लक्ष्मीदेवी विचिन्तयेत्। ये आमगेले महालक्ष्मीले वर्णन लक्ष्मी नाडदया ಅಂತ ಯೋಚಿ विशेष जावन घेवन आमी वैष्णव जावन जन्म आयले ಅಂತ म्हणटान सहज जावन घेवन परमात्माला स्वरूप जावन आशिल्ली तसली ती महालक्ष्मी विशेष जावन घेवन त्या देवान त्या महालक्ष्मीक प्रकृती सहज जावन दिलेली तसली ती एक जबाबदारी हांगा जावचे आशिल्ले प्रत्येक प्रकृतींतू उत्पन्न जावचे आशिल्ले मनुष्य क्रिमिकीट इतर जीवजंतूक विशेष जावन घेवन ना तांकां जावपाक जालेले एक अनुग्रह करता आसलो ते एक लक्ष्मी स्वरूपार आसता आसलो तो परमात्मा म्हणटाना सहज जावन घेवन ना खंयची आमगेले एक पूर्व पुण्या निमित्तान ना मेळ्ळो तसले आमकां जन्म ब्राह्मण जन्म तातूंत आमी एक वैष्णव जावन घेवन जन्म आयलेली ती विशेषतः आमकां दिलेलो मालगड्यान दिलेलो संस्कार तशींची आमगेल्या धर्मपिठेन दिलेली मार्गदर्शन आज्ञा एक पालन करचे खातीर तत्पर जावन घेवन विशेषतः आमी एक चांग जावन घेवन अनुग्रहाक देवाले तशी धर्माक चलता तशी गुरुले अनुग्रहाक पात्र जावता तसलें आमगेलें हें जीवन म्हणटाना सहज जावन घेवन ना आमी चोलका जरल रितीन देवाल दयेगी मालगड्यार आशिर्वाद गी तशींची विशेषतः आमगेल्या स्वाम्याले पूर्व अनुग्रहा निमित्तान पुण्या निमित्तान मेळटा तसलें जीवन पावन करपाक मेळटा तसलें एक अवकाश सकडांक तसं हांव आतां हें सकड सांगिल्लें कित्याक म्हळ्यार एक आमगेले मालगडे स्वामे विशेषतः देवाल स्वरूप जावन घेवन आमगेल्या समाजाक अनुग्रह करचे केले खातीर जावन घेवन अनुग्रह करचे खातीर जावन विशेष मनशा रुपार आसलें परमात्मा स्वरूप तें म्हणटाना तसलें स्वाम्याले जन्मशताब्दा वर्ष आमगेल्या हरिद्वारा भितर विशेषतः आचरण जावचें वतस तातूंत आमगेल्या स्वाम्यालें मार्गदर्शन घेवन आमगेल्या गांवांत आसच्या पुरा असेत हिमाचल पर्यंत जावन घेवन प्रति एक देवळां भितर कोच्ची दाखून नॉर्थ हरिद्वार पर्यंत जावन घेवन प्रति मठ मंदिरान जावेत देवस्थानां जावेत घरान जावेत आमगेल्या स्वाम्यान दिलेल्या मार्गदर्शन प्रकार जावन त्या मालगड स्वाम्याले विशेष आराधना नाना रितीर चलतस तातूंतय ह्या वर्स हरिद्वारा क्षेत्रा भितर व्यासाले दिव्य सानिध्यांत आमगेले स्वाम्याले वसंत मास चलतस त्या वसंत मास आसम जावन घेवन ना आमगेल्या मालगड स्वाम्याले जन्मशताब्द वर्ष आचरण करता म्हूण घेवन आमगेल्या स्वाम्याल म्हणना त्या प्रकार आमगेल्या भटमामाक सकड दिलेली तसली एक आज्ञा गृहस्थ प्रमुखांक दिलेली तसली एक आज्ञा ती पालन तत्पर जावचे खातीर जावन घेवन आमी एक विशेष रितीर आमी गांथून घेतिल्लें तें कार्य तातूंत हांव आतां उलयलों मार्कांडीय पुराणांत येवता तसलें तें चंडिका हवन बद्दल सहस्र चंडिका हवन हें हरिद्वारा भितर 10, 11, 12 अशी 3 दिवस चोलका म्हूण घेवन स्वाम्यान आज्ञा जालेली आसा त्या प्रकार जावन ताका पूरक जावन 1000 चंडिका हवन म्हणटा ती आमगेले संप्रदाय प्रकार जावन विशेषतः आमी महालक्ष्मीची ते स्वरूप म्हणून घेवन ना तिगेल आराधन करचें आमगेले संप्रदाय ताका समजावन घेवन संख्या परिपूर्ते एक विशेष जावन घेवन ना ताका जावपाक जालेलें एक अनुश्ठान आमगेले मुलके भितर आमगेले विजयन स्वाम्यान अनुग्रह केलो तशें नरशिंह देवाल सन्निधींत असंख्य भटमामान येवन ना संख्या परिपूर्त करता जावन ताजें पारायण इत्यादी केलेलें आसा ताजें हवना मुखांतर हवीस देवाक अर्पण करचें एक सुयोग आमकां त्या हरिद्वारा क्षेत्रा भितर मेळ्ळो आसा प्रत्येक आमकां गोत आसा प्रत्येक आमी एक विशेष जावन घेवन एक गोत्रे दाखोवन घेवन उत्पन्न जालेली एक गोत्रेक एक कुलदेव जावन घेवन ना आमकां आसा ती म्हणटाना त्या गोत्रेचे महान ऋषी हेची हरिद्वारा भितर घेवन ना कितलींची युगांतरान तपस्या करून घेवन देवाक प्रिती करच्याक प्रयत्न केलेले तसल ते आमगेल्या मालगड्याल्या सन्निधानांतू सप्तश्रोत्र म्हणटा ती 7 कडेन वळत तसल ते गंगेंत तातूंत एक कडेन आमगेल्या हरिद्वार दिव्य जावन आशिल्लो बशिल्लो तसलो वेदव्यासाल सन्निधींतू हे सहस्रचंडिका आसच्या पुरो आनी नितर सकड हवन सांगिल्लें आसा पूजन सांगिल्लें आसा तें एक पळोवचें तें करचें भाग्य
आमगेल्या मालगड स्वाम्याल्या प्रितील आशिर्वादा निमित्तान आमगेल स्वाम्याल निमित्तान गिना आमकां अनुग्रह जालोलो आसा। हांव ह्या यूथ ऑफ जीएसबी मुखांतर गिना सर्व आमगेल्या समाज बांधवाक विनंती करता, ह्या पुण्य कालांत ह्या पुण्यक्षेत्रांत भेट घेवन गिना देवाल्या स्वाम्याल्या अनुग्रहाक पात्र जावका। तन्निमित्तान चंडिका हवनाचे संकल्प सांगता राजवश्य जनवश्य रोग रुजीन आशिल्ल्या त्या निवृत्ती ह्या सकट करची तरी जावन घेवन चंडिका हवन करता ती म्हणटा तसल आमगे समाजा मात्र न्ही आमगे देशा आयले कसलगी एक तोंदरे तापत्रे अशा पुरो दुर्भिक्षस्य पुरो धूर जाता इत्याक म्हळ्यार देवान सत्य करून दिलां एक सत्य आजिकेस की उत्तर भारता भितर जावन विशेष जावन स्वाम्यान आमगेल्या वेदव्यास सनिधानां दवरलें तसल ती प्रार्थना देवा ही उत्तर भारतांत जाल्यार तूं अनुग्रह करून दिवका म्हणून आजी तुमगे दोळ्या दराक उत्तर भारत कशें आसा म्हणून म्हणटाना प्रितीन खंडीत सांगेत आमगे स्वाम्याले प्रार्थना देवान आयकून घेतल्या। तशींची ह्या पुण्यकालाचेर गिना आमी जाल्यार ही सेवा सकड समर्पण केलें करून जावन घेवन विशेषतः स्वाम्याले दय आमचे वयर जाता। देव संतोष जावन घेवन गिना आमगेल समाजा भितर येयन कसली कलिकल्मश आसा तें नाशे करता। आमकां वैयक्तीक आमगेल जिवनांत जावका जावन कसलो अनुग्रह गीत मेळटा। धर्मार चलचें तसल ती एक योग्यता आमकां मुखावेल पिळगेकय जाल्यार एक कशी चोलकागी आमी ब्राह्मण जावन तसल एक चोल तसल एक योग्यता ह्या पुण्य कामा निमित्तान मेळटा म्हणून एक आशय करताची सर्वांक पुनः पुनः यूथ ऑफ जीएसपी निमित्तान हांव विनंती करता ह्या पुण्यप्रद कामांत सकडान भाग घेवन हरिगुरू कृपेक पात्र जावका म्हूण घेवन तुमगे लागीं नेमून घेता। नमस्ते।